कसे वाढला कैसे घडला तुम्ही, कैसे घडला तुम्ही. कुठली स्वप्ने आकांक्षा हृदय जपता तुम्ही. काय साधले काय हरपले सारे जाणून घ्याया, सारे जाणून घ्याया. हा सृजन वेध, 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 सृजन वेध. 3 तपाहून अधिक काळ संबंध महाराष्ट्राला स्वतःच्या ओघवत्या वक्तृत्वानं मंत्रमुग्ध करण्याचं काम प्राचार्य शिवाजीराव भोसले करतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी विचार करत असताना त्यांच्या उगवत्या रसावाणीचा विनम्र श्रोता व्हावं की त्यांच्यातल्या सिद्धहस्त लेखणीचा वाचक व्हावं, त्यांच्यातल्या तत्वचिंतकाला आदराने नमस्कार करावा की त्यांच्यातल्या आदर्श शिक्षकापुढं विद्यार्थी म्हणून उभं राहावं असा प्रश्न माणसांच्या समोर पडतो. मानव्याची आणि मूल्यांची प्रतिष्ठापना हेच त्यांच्या वक्तृत्वाचं खरं ब्रीज आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणांनी माणसं नुसती भारावून जात नाहीत किंवा पेटून उठत नाहीत, तर ती अंतर्मुख होऊन विचार करायला लागतात. हे त्यांच्या वक्तृत्वाचं एक वेगळेपण सांगता येईल. वक्तृत्वाचा हा प्रवाह कलेडोन पासून कॅलिफोर्नियापर्यंत मिळणार आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत, तत्वज्ञ आणि मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य शिवाजीराव भोसले आज या ठिकाणी उपस्थित आहेत. कलेडोन हे आपलं जन्मगाव आणि तिथून आपला खरा प्रवास सुरू झाला. पुढे विटा, त्यानंतर साताऱ्याला शाहू बोर्डिंग मध्ये कर्मवीरांच्या तिथे देखील आपण शिक्षण घेतलं आणि आपले वडील हे आपलं श्रद्धास्थान होतं. तर या सगळ्या वाटचालीमध्ये आपल्या खोलवर चिंतन करण्याची जी एक आपली शक्ती आहे तिची बीज या वातावरणामध्ये रुजली गेली असं आपण नेहमी म्हणतात. तर त्याविषयी सांगाल का? काय माझ्या कानावरती पहिल्यांदा शब्द जे पडले ते माझ्या वडिलांचे. मी कदाचित पाळण्यात असतानाही ते कानी पडले असतील पण मला कळले नसतील. मी रांगत असताना त्यांनी काही आज्ञा केल्या असतील, थोडाफार बोध झाला असेल. पण मला समज प्राप्त झाली त्या क्षणापासून त्यांच्या बोलण्याचा माझ्यावर बराच प्रभाव पडत राहिला. ते वक्तेही होते, अनेक आदर्श शिक्षक होते. त्या विषयाची उत्तम समज असणारा, शुद्ध मराठी भाषेतून बोलणारा आणि बोलण्यावर प्रेम करणारा पिता हे एक मोठं सामर्थ्य माझ्या पाठीशी उभं होतं. म्हणून नकळत मी त्यांच्याकडूनच खरं घडला गेलो. आयुष्यात बराच काळ वाचायचं, ऐकायचं आणि विचार करायचा या पद्धतीनं मी खरं जगत राहिलो. अर्थात आमच्या शाळेतले सगळे प्राथमिक शाळेतले शिक्षक चांगलेच होते आणि पूर्वी धीर गंभीर प्रकृतीची थर्ड इयर ट्रेंड अशी त्या काळची शिक्षक मंडळी होती. म्हणजे त्यांच्यामध्ये एक प्रकारचं प्रौढत्व होतं, वात्सल्य होतं, गांभीर्य होतं. म्हणजे चांगल्या शिक्षकाच्या अंगी जे असणं आवश्यक ते ज्यांच्या अंगी होतं असे शिक्षक आमच्या वाट्याला आले. मग पुढे अर्थात आणखी थोडं कळतेपण आलं आणि माध्यमिक विद्यालयाचा एक विद्यार्थी म्हणून सातारा शहरामध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा मोठी माणसं आणि एक मोठं शहर आणि काही नगरवाचनालय अशा काही गोष्टी दृष्टीपथात आल्या, जीवनात आल्या. त्यांचा काही परिणाम होत गेला. तो अनुभवही मी घेत राहिलो. विशेषतः कर्मवीर भाऊराव पाटील हे काही काळ साताऱ्यामध्ये आम्हाला नित्यानं भेटत राहिले, कारण ते संस्थेचेच मुळात संस्थापक होते आणि सगळ्यांचे पालकही होते. त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये त्याच्या कडेलाच असणाऱ्या पारावरती बसून आपल्या खणखणीत आवाजामध्ये एखाद्या विचाराचं प्रतिपादन करणारे कर्मवीर हे आम्हाला तेव्हा वारंवार घडणारं दर्शन होतं. त्या अंगामध्ये काही एक पौरुषाचा हुंकार आणि त्यामध्ये मिसळलेल्या विचारांचा ओंकार असं ते काहीतरी दिव्य रूप मी पाहत होतो. पण विशेष म्हणजे तिथलं नगरवाचन मंदिर ही एक संस्था माझ्या जीवनामध्ये बरंच काही मला देऊन गेली. कारण 45 ते क्रांतीपर्व सुरू झालं आणि शाळेचे वर्ग चालेनासे झाले. अधूनमधून शिकवणंही खंडित होऊ लागलं आणि काय करावं हे आम्हा मुलांना कळेनासं झालं.
अशा वेळी मी एका आश्रयस्थानाच्या शोधात होतो. संध्याकाळी मी किल्ल्यावर फिरायला जात असे. अगदी अजिंक्यताऱ्यापासून यवतेश्वरापर्यंत सगळं रान, तो मुलूक मी अनेक वेळा पायाखाली घातला. तिथे हे नगरवाचन मंदिर हे माझ्या मार्गात आलं की दिसतंच आहे एक मंदिर किंवा वास्तू, आणि अशी पुस्तकांची कपाटं अंतरावर मी पाहत होतो. त्यात विवेकानंदांचे ते ओळीनं लावलेले ग्रंथ वाचनालयात दिसले. त्यातला तो एक राजयोगी मी सुरुवातीला घरी नेला, काही उघडला, थोडाफार वाचला, काही भाग कळला पण बराचसा कळलाच नाही. पण तरीही त्या पुस्तकाचा एक स्पर्श घडला की यामध्ये काही विचार आहेत, यामध्ये काही अनुभव आहेत, यामागे एक शास्त्र आहे. पण पुस्तकांची एक संगत तेव्हा जी लागली आणि लाभली ती आज तागायत तशी टिकूनच आहे. सर, कर्मवीरांच्या शाहू बोर्डिंगमध्ये कमवा शिका योजनेअंतर्गत आपण शिकत होता, तर त्या काळामध्ये आपला अनुभव काय होता? काही अनपेक्षित गोष्टी वाट्याला आल्या. एक म्हणजे विद्यार्थ्यांनी झोपडीत राहायचं असा एक संकेत होता. बांधलेली खोली हा प्रकार आमच्या वाट्याला आला नाही. या झोपड्या विद्यार्थ्यांनी स्वतः उभ्या करायच्या, बांधायच्या, त्यांचे कूड घ्यायचे, वरचं छप्पर त्यांनी घालायचं, असाही एक तिथे एक नियमच होता. किंबहुना या पद्धतीनं झोपड्या उभ्या केल्या जात. त्यानंतर स्वतःची भूक ही स्वतःच्या प्रयत्नांनी भागवायची. म्हणजे स्वयंपाक हा आपला आपण करायचा. पीठ मळायचं, आमटीला फोडणी द्यायची, हे सारं भाकरी थापायची, भाजायची, हेही त्यांनी शिकवलं. शेवटी हे धान्य तरी कुठे निर्माण होतं तर शेतात, म्हणून शेती ही जमली पाहिजे. त्या शेत नांगरायचं, कुळवायचं, पेरणी करायची, पीक काढायचं, मग त्याचं दळण करायचं. हे सगळं थोडक्यात म्हणजे जगण्यामध्ये अंतर्भूत असणाऱ्या जिवंत क्रिया या सगळ्या त्यांनी आम्हाला पहिल्यांदा शिकवल्या. पुस्तकं वाचाल, ती तुमची तुम्ही वाचाल, पण निर्मिती ज्याला म्हणतात ती करायला शिकलं पाहिजे, हा त्यातला खरा संस्कार होता. हा कोणीही करत नाही. मुलांची नावं फक्त चढाओढीनं शाळेमध्ये घालायची, फी भरायची, त्यांना युनिफॉर्म द्यायचा आणि ही आमची मुलं म्हणून फक्त मिरवायचं. या पलीकडं त्या पोरांच्या अंगात काही सामर्थ्य यावं असं पालकांना वाटत नाही. पण कर्मवीर हे स्वतः पाडासारखे होते. त्या मुलांच्या जीवनात पहिल्यांदा हिंमत निर्माण करावी, मग त्यांची ती जगतील. साताऱ्यानंतर कोल्हापुरामध्ये काही काळ शिक्षण घेतलेले राजाराम कॉलेजमध्ये होतो आणि तिथून नंतर आपण पुण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केली. तर कोल्हापुरातले प्राध्यापक आणि तिथला एकंदरीत अनुभव कसा होता आपला? काय, मी कोल्हापूरला गेलो त्याला एक कारण होतं. माझे वडील बंधू बॅरिस्टर बाबासाहेब भोसले हे राजाराम कॉलेजचे विद्यार्थी होते. त्यांची स्वतःची एक वसतिगृहातली खोली होती. त्यात ते मला म्हणाले की तू कोल्हापूरला ये आणि माझ्याच खोलीत राहा. आता नव्या शहरामध्ये जायचं म्हणजे कोणीतरी आपला असावं असं मला वाटलं, म्हणून मी त्यांच्या ओढीनं कोल्हापूरला गेलो. पण ते स्वतः स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होणारे कार्यकर्ते असल्यामुळं ते कोल्हापुरात फार काळ राहत नसत. पण दरम्यान कोल्हापूर हे गाव मला आवडत होतं. कोल्हापूरची माणसं फार चांगली आणि कोल्हापूरचं राजाराम कॉलेज हे तसं एक जुनं कॉलेज. आणि त्या कॉलेजमध्ये मी पहिल्यांदा विज्ञान शाखेचा विद्यार्थी म्हणून दाखल झालो. पण माझं काय त्या विज्ञान शाखेमध्ये काही मन रमेना. आणि त्याच वेळी तिथलं जे आर्ट्स कॉलेज, राजाराम कॉलेजची शाखा, तिथे नासी फडके हे प्राध्यापक म्हणून काम करतात हे मी ऐकून होतो. माझ्या समजुतीप्रमाणे ते एक मराठी लेखक, त्यामुळे मराठी हाच विषय ते शिकवत असावेत अशी एक माझी समजूत होती. पण असे नका, एक उत्तम मराठी लेखक वर्गामध्ये कसा बोलतो हा अनुभव घ्यावा म्हणून मी त्या आर्ट्स कॉलेजमध्ये गेलो. तेव्हा मला विद्यार्थ्यांनी सांगितलं की फडके इथे फिलॉसॉफी हा विषय शिकवतात. जरा भीत त्यांना जाऊन मी भेटलो आणि म्हणालो की तुम्ही इथे आहात, मी तुमचा लौकिक ऐकून आहे, काही पुस्तकं वाचली, तुम्हाला भेटावं असं वाटतं पण भेटणं शक्य नाही, पण बोलणं ऐकावं असं वाटतं, पण ते कसं शक्य होईल? ते म्हणाले माझ्या तासाला तू बसत जा. पण त्याला मी म्हणालो मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे, मला परवानगी द्याल का तुम्ही? तू येऊन बसत राहा असं ते म्हणाले. आणि मग मी त्यांच्या तासाला जाऊन बसू लागलो. ते विषय काही मला सगळे कळत होते असं नाही, पण बोलणं मात्र मला आवडत होतं. की ज्यांचं बोलणं ऐकत राहावं, असं ऐकणाऱ्याला वाटत राहावं असं काही जगात असू शकतं, या जाणीवेचा स्पर्श खरं मला तिथं त्यांच्या तासाला बसल्यानंतर घडला.
आपण पुण्यामध्ये यायचं ठरवलं त्याला फडके सर कारणीभूत आहेत असं आपण म्हणता अनेक बऱ्याच अंशी कारणीभूत होते. ते सहसा घरी कोणाला येऊ देत नसत, पण माहीत नाही मी दिसायला साधा भोळा असल्यामुळं आणि माणसं कोणाच्या तरी तशी एका अर्थानं भावनिकदृष्ट्या प्रेमातच पडतात, तसं विद्यार्थ्यांच्या प्रेमात पडणारे ते प्राध्यापक होते. ते मला म्हणाले, अरे एवढं कुतूहल आहे, तू ये, आपण बोलत राहू. त्यांचे विषय मला आवडत होते. मी म्हणालो, हे विषय मला आवडतात, खरं मला घेता येतील का, मी तरी इकडे आहे. त्यावर ते म्हणाले, पुढच्या वर्षी तुला वर्ग बदलता येईल. मग म्हटलं, मग पुढच्या वर्षी वर्ग बदलायचा झाला तर मी आर्ट्सचा विद्यार्थी असेन. ते क्षणभर गप्प बसले आणि म्हणाले, हे बघ, आता वर्गच नुसता बदलू नकोस, तर तू गावही बदल. मीही इथे फार काळ राहीन असं वाटत नाही, माझा सेवानिवृत्तीचा काळ जवळ आला आहे आणि मी जे विषय इथे शिकवतो ते माझ्याहीपेक्षा चांगल्या रीतीने शिकवणारी माणसं पुण्यामध्ये आहेत. मला शिकवणारे व्ही.के. जोग या नावाचे आमचे गुरु वाडिया कॉलेजमध्ये आहेत. आणखी पुण्यात काही नामवंत प्राध्यापक आहेत. मग तू पुण्याला का जात नाहीस? एवढे जर तुला जिज्ञासा आहे, कुतूहल आहे, आवड आहे, ओढ आहे. म्हटलं पाहतो, विचार करतो, कारण सुटीमध्ये म्हटलं हा विचार करता येईल. पण तो विचार मी करता करता रुजल्यानंतर वाढला. मी निर्णयही घेतला आणि मी पुण्यात गेलो. आणि पुण्याला आल्यानंतर आपण वाडिया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि त्याच वेळेला आपण टिळक स्मारक आता जे आहे त्याच्या शेजारी बादशाही बोर्डिंगच्या पाठीमागे आपण राहत होतो आणि वाडिया कॉलेज अतिशय लांब. तर हा सगळा प्रवास आपण त्या काळामध्ये कसा? हा सगळा परिस्थितीजन्य विनोद होता. काय, मी वाडियाला गेलो कारण फडक्यांना शिकवणारे जोग सर वाडियात होते, म्हणून मी वाडियामध्ये नाव नोंदवलं. मला माहिती काहीच नव्हती, कशाचीच नव्हती, पण वाडियाचं वातावरण मोकळं होतं. तसं भाऊ एवढेच मार्क्स पाहिजेत प्रवेशासाठी वगैरे अटीतटीचा काही भाग नव्हता. आणि जोग तिथे लॉजिक शिकवतात हे मला कळलं होतं. आणि मी इंटरच्या वर्गातच प्रवेश घेतला तेव्हा लॉजिक हा 200 मार्कांचं लॉजिक होतं. तेव्हा म्हटलं जवळजवळ आठवडाभर त्यांचं बोलणं ऐकता येईल, म्हणून मी वाडियामध्ये नाव खरं घातलं. पण पुढे योग असा की इंटरची परीक्षा झाल्यानंतर पुढे BA वर्ग वगैरे या सगळ्या गोष्टी वाट्याला येणारच होत्या. दरम्यान इकडे डेक्कन कॉलेज नावाची जी संस्था, तिच्या शेजारी आर्मीमध्ये नोकरी करणारा माझा भाऊ राहत होता. त्या मी जेवायला त्याच्याकडे जात असे आणि जाता जाता डेक्कन कॉलेज मला दिसत असे. त्या वाडिया कॉलेजमधून निघालो की डेक्कन कॉलेजच्या आवारामध्ये उगाच थोडाफार रेंगाळत असे, मग भावाकडे जात असे. मी या सगळ्या संस्थांचा थोडा परिणाम माझ्यावरती खरं होत होता. हा सगळा प्रवास सायकलवरून काही वेळा चालत, पण सायकलच. मोटार त्यावेळी पुण्यातही नव्हती. रिक्षा आल्या तेव्हा लोकांनी त्यांचं स्वागत केलं. असं ते पुणं आमच्या वाट्याला. मग पुढे झालं काय, पुण्याचं विद्यार्थी जीवन हे मोठं आनंददायक असं होतं. कारण प्रत्येक कॉलेजमध्ये फार योग्यतेची, प्रथम श्रेणीची, त्यांच्या विषयामध्ये पारंगत असणारी, बोलण्याची आवड असणारी, विषयावर आणि विद्यार्थ्यावर प्रेम करणारी माणसं होती. आणि ही माणसं तशी वडीलधारी होती. अगदीच काल MA झाले आणि आज प्राध्यापक असे त्यातले कोणी नव्हते. त्या असे वडीलधारे लोक दिसावेत असं वाटायचं, म्हणून मी स्वतःहूनच खरं मी त्यांच्याकडे जात होतो. तर मी तसा बहुतेक महाविद्यालयामधल्या नामवंत प्राध्यापकांच्या तासांना बसलो आहे. हे पुग सहस्रबुद्धे त्यांच्या तासांना बसलो, त्यांची व्याख्यान ऐकली. राशम बळिंबे त्यांच्या तासांना बसलो, त्यांची व्याख्यान ऐकली. D.D. वाडेकर त्यांच्या तासांना बसलो, त्यांचा विद्यार्थीच झालो, कारण मी फिलॉसॉफीचा होतो. त्यावेळी अधिकारी माणसं शिकवत होती. प्राध्यापक या पदालाच उंची होती. कॉलेजचं संख्याबळ बेताचं होतं. म्हणजे त्यावेळी फर्ग्युसनमध्ये 500-600 विद्यार्थी असतील, SP मध्ये तेवढेच असतील, वाडियात त्याच्याहीपेक्षा कमी होती. मग ज्या कॉलेजमध्ये आम्ही शिकलो ती सगळी 1000च्या आतली कॉलेजेस होती, 600-700. त्यामुळे विद्यार्थी एकमेकांना ओळखत, प्राध्यापक त्यांना ओळखत, प्रत्येकाचा गुणविशेष त्यांना खरं कळत असे. आणि त्यामुळं एका संपर्क कक्षेत आम्ही खरं राहत होतो. आणि याच काळामध्ये श्रीम माटे, नासी फडके, जय कृष्णमूर्ती, अगदी गांधीजींचं देखील आपल्याला घडलं. आणि वक्तृत्वाविषयीचं जे आकर्षण आपल्या मनामध्ये होतं ते अधिक दृढ झालं असं आपण नेहमी सांगतो. तर या वक्तृत्व अनुभवाविषयी काही सांगाल का? या लोक काय आहे, मला वक्तृत्वापेक्षा मोठेपणाचं आकर्षण अधिक होतं, की ज्यांना लोक मानतात, ज्यांच्या आज्ञेत लोक राहू इच्छितात, असा मोठा माणूस मला फार आवडत असेल. पण योग असा की त्या काळचे बहुतेक मोठे लोक हे चांगले लेखक किंवा चांगले वक्ते किंवा लेखक आणि वक्ते होते. त्यांच्या सभाही भरत, त्यांची व्याख्यानही होत, त्यांचे ग्रंथही प्रसिद्ध होत असत. त्यामुळे त्या काळचा मराठीचा प्राध्यापक हा लेखकही असेल.
त्या श्रीम माटे हे माझे आवडते वक्ते झाले. नासी फडके हे कोल्हापुरातच भेटले होते. फडके आणि माटे या दोघांच्याही प्रकृतीनं भिन्न असणाऱ्या पण अत्यंत आकर्षक, मनोबेधक, सामर्थ्यसंपन्न वक्तृत्वानं मी प्रभावित झालो. साधारण आरंभापासून शेवटापर्यंत अवधानाला वेध लावण्याची शक्ती ही शेवटच्या शब्दापर्यंत त्या दोघांच्या ठाई होती. त्यामुळे मला त्यांचं बोलणं आवडत असे. आणि मग जसं संगीत ऐकता ऐकता कान तयार होतो तसं चांगली भाषणं ऐकत ऐकत माझी मानसिक तयारी अशी होत गेली. बासी मर्ढेकरांनी सुद्धा मराठी कवितेचं स्वरूप या विषयावर 2 व्याख्यानं दिली. त्यातही मी श्रोता म्हणून खरं बसलो होतो. आणि श्रीम माट्यांचं बन्सीधर त्यांची ती कथा होती ती मी वाचली होती. त्यात कलेढोण या नावाच्या आमच्या जन्मगावाचा उल्लेख होता. उगीच असं ममत्व त्यांच्याशी वाटू लागलं आणि बोलणं त्यांचं इतकं मनोवेधक होतं की मला पुढं ते असं अनुकरणीय वाटायला लागलं की प्रत्येक शब्दाची समज असणारा आणि विचारपूर्वक श्रोत्यांना त्याच्या अर्थात सहभागी करून घेत घेत संवाद साधणारा असा जाणता वक्ता एक अधिकारी प्राध्यापक म्हणून मी त्यांच्याकडे बघत होतो. या मोठ्या लोकांचं आपल्याला नुसतं भाषण ऐकायला मिळालं नाही तर त्यांचा सहवास देखील आपल्याला लाभला. गांधीजींच्या दर्शनासाठी गांधीजींच्या प्रार्थनेला अनेक दिवस जात होतो. आणि त्यावेळी गौप्र प्रधान मला आठवतात, स्वयंसेवक म्हणून ते काम करायचं. फार त्यावेळेचं प्रधानांचं रूप मला आठवतंय. मी त्यांनाही नंतर मी जेव्हा सांगितलं तेव्हा आठवलं. आम्ही मुलंच होतो, ते जरा 4-1 वर्षानं वडीलधारे होते. आणि आम्ही सगळे या सतरंजा पसरणं, प्रार्थनेची तयारी करणं, बापूजी येत आहेत म्हणून लोकांना सांगणं, बापूजींच्या आगेमागे राहणं, उगीच त्यांचा स्पर्श लाभला, खांद्यावर हात पडला तर तो वरच्यावरती पेलता येणं, हे सगळे स्वप्न पाहत वावरत होतो. आता ज्या गांधींच्या नावाचा जय जयकार केला जात असे ते गांधी जवळून दिसत होते. काही सगळे मनात मावत नव्हते, पुरते कळत नव्हते, पण खूप आवडत होते. सावरकरांना देखील बघितलंय सर आपण त्या काळामध्ये. काय मला वक्तृत्वाचं आकर्षण आणि सावरकरांचं भाषण एकदा मी अभावितपणे ऐकलं. माहीत नव्हतं हे सावरकर आहेत. पण त्यांचं भाषण सुरू झाल्यानंतर माझं त्याच्याकडे लक्ष नव्हतं, पण ते भाषण माझ्यापर्यंत येत होतं आणि हळूहळू माझ्या मनात ते प्रवेश करू लागलं. आणि 2-3 मिनिटातच माझ्या मनाचा पुरता ताबा घेतला की शब्दांची शक्ती, विचारांची उत्कटता आणि व्यक्तिमत्वाची उत्तुंगता अशा अनेक विविध गोष्टींचा एक अद्वितीय अनुभव मी त्या पहिल्या भाषणात मी घेतला. आणि मग मी चौकशी केली की बोलणारे कोण. ते शेजाऱ्यांनी सांगितलं हे स्वातंत्र्यवीर सावरकर. माझ्यामधला विभूतीपूजक जागा झाला की सावरकरांना मी आज पाहत होतो, ऐकत होतो, पण हे सावरकर हे मला माहीत नव्हतं. आत्ता मला कळलं त्या माझ्या जीवनात सावरकरांचा जन्म आत्ता होतो आहे. मी उठलो, उभा राहिलो आणि त्यांना नमस्कार केला. आणि तिथून पुढं पुण्यात त्यांची अनेक व्याख्यानं जिथे जिथे झाली तिथे मी जात होतो, ऐकत होतो. हे एकीकडे वक्तृत्वाविषयीचं आकर्षण आणि दुसरीकडे आपण ILS लॉ कॉलेजमध्ये वकिली करण्यासाठी म्हणजे तो अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेतला. तर वकील व्हायचं आपण ठरवलं होतं की हा व्यवसाय आपण करायचा? नाही, एक ठरवलं होतं की जो व्यवसाय आपण करू त्यात आपणाला जास्तीत जास्त बोलण्याचं सुख मिळावं. त्या साधारणपणे हे शब्द सुख देणारे 2च व्यवसाय होते, एक म्हणजे प्राध्यापक आणि वकील. त्या प्राध्यापकच व्हायचं झालं तर तत्त्वज्ञान या विषयाचं आपण प्राध्यापक व्हायचं. आणि प्राध्यापक होता नाही आलं तर मग न्यायालयाची पायरी चढायची, असा साधारणपणे माझ्या मनामध्ये एक विचार होता. अर्थात आकर्षण होतं ते अध्यापक या पदाचं, प्राध्यापक या पदाचं. आणि तो योगही आला. मग फिलॉसॉफी हा जो विषय आहे तो विषय तसा कायद्याला जवळचा आहे. म्हणजे प्रत्येक तत्ववेत्यानं आपली वैचारिक भूमिका अशी नीट मांडली आहे. आणि साधारण विवेचन करणं, पूर्वपक्ष, उत्तरपक्ष, खंडन, मंडन या सगळ्या गोष्टी या फिलॉसॉफीमध्ये येत असत. मग बुद्ध शंकराचार्य असोत, सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉटल असो, कोणीही असो, आपला विचार तो नीट सांगत असेल. त्या विचार मंडनाची ही जी शक्ती ती मला फार म्हणजे शेवटी प्रिय होती आणि आवडू लागली. असं वाटलं हे खरं बळ आहे आणि आपल्या अंगी ते आलं पाहिजे. मुळात माझं लॉला जाणं हे सुद्धा मी प्राध्यापक होण्यासाठी अत्यंत पूरक ठरलं. याचं कारण पुण्याच्या लॉ कॉलेजमध्ये काही चांगले प्राध्यापक शिकवत होते. ज्युरिस्प्रुडन्स शिकवणारे आमचे फडके होते आणि प्रिन्सिपल पंडित हे उत्तम इंग्लिश बोलत असत. अत्यंत धाराप्रवाही, सहज, सुलभ, पारदर्शक
म्हणजे सुंदर शैलीची सगळी लक्षणं ज्यांच्या बोलण्यामध्ये होती. मी प्राचार्य या नात्यानं सुजनतेचा संस्कार हा पंडितांनी खरं माझ्यावर केला आणि मी तोच आचरला आयुष्यभर की आपण पंडित सरांसारखा प्राचार्य व्हायचो. आणि मग शेवटी वकिली काय 1-2 वर्ष आपली शेवटी मार्ग सापडतच नव्हता, शोधत होतो. वकिली केल्यानंतर आपण फलटणच्या मोदोजी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करायला सुरुवात केली आणि 6 वर्षामध्येच प्राचार्य पदाची धुरा ही आपल्याकडे आली. आणि या काळामध्ये आपल्या वक्तृत्वानं मोहित होऊन विद्यार्थ्यांनी आपल्याला सांगितलं की हे वक्तृत्व जनसामान्यांपर्यंत गेलं पाहिजे. बरोबर आहे. मी जे विषय शिकवत होतो ते तर्कशास्त्र, मानसशास्त्र, नीतिशास्त्र असे. आणि सुरुवातीला हे विषय काय खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना उपजत बुद्धीनं आवडण्याची अजिबात शक्यता नव्हती. कुठलं तर्कशास्त्र, काय त्याची गरज. पण तेव्हा ते सक्तीचं होतं. जवळजवळ 100 आणि 100 200 मार्काचं लॉजिक इंटरच्या वर्गाला शिकवावं लागत असे. डिडक्टिव्ह लॉजिक आणि इंडक्टिव्ह लॉजिक. आणि शिकवणारा मी एकटाच होतो. आणि कॉलेज नवीन होतं आणि प्राध्यापकांची संख्या थोडी अपुरी होती. त्यामुळे मी इंग्लिशही शिकवत होतो आणि फिलॉसॉफी शिकवत होतो. तर हे सर इंग्लिशही चांगले शिकवतात आणि इकडे फिलॉसॉफी शिकवतात. गंमत आहे, आपण यांच्या तासाला बसलं पाहिजे म्हणून काही मुलं आपली कुतूहल बुद्धीनं बसायची. पुढे त्यांना ते विषय आवडायला लागले आणि हेच आमचे विषय पुढच्या वर्षी आता BAचा वर्ग निघेल तेव्हा सर तुम्ही जे शिकवाल ते विषय आम्ही घेऊ असं ती म्हणू लागले. त्या प्राध्यापकांच्या अध्यापन नैपुण्यामुळं विद्यार्थी कसे वश होतात त्याचा अनुभव मी घेतलाय. त्यामुळं वर्ग हा मैफलीसारखा असा रंगत असे. मग आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला वर्गाबाहेर नेलं आणि व्याख्यानाच्या निमित्तानं निमंत्रित केलं. पहिली 5-6 वर्ष खरं मी कुठे गेलो नाही, कुठेच गेलो नाही. वाचत होतो, वर्गात मात्र मनापासून बोलत होतो. पण आता पदवीधर होऊन विद्यार्थी बाहेर पडले 4 वर्षानंतर आणि मग ते समाजात वावरू लागले. त्यावेळी ते म्हणू लागले की गणेशोत्सवात सरांना बोलावूया. पण म्हटलं मुलंच बोलावत आहेत, जायला काय हरकत आहे. तर सुरुवातीला आपण फार मोठे कोणी प्रसिद्ध वक्ते होऊ असं वाटत नव्हतं. व्हायला हरकत होती असं नाही, पण कसं शक्य आहे. फलटणसारखं गाव, त्यातून एक लहान कॉलेज, त्यातला मी एक नवीन प्राध्यापक, मला बोलावणार म्हणजे काय 5-25 मैलातल्या एखाद्या गावातले लोकच बोलावणार, काही पुण्या मुंबईची माणसं मला कशाला बोलावतील. म्हणून मी तो विचार करत नव्हतो. पण ते स्वप्न मी पाहत होतो. मी पुण्यात जे ऐकलं आहे ते माझ्या मनात कुठेतरी आहे, ते माझ्या रक्तात भिनलेलं आहे, माझ्या व्यक्तित्वाचा तो भाग झालेला आहे. कधीतरी प्रकट झाल्याशिवाय ते राहणार नाही हे आत कुठेतरी वाटत होतं. पण ती शक्यता तरी दिसत नव्हती. म्हणून मी शेवटी म्हटलं ठीक आहे, संधी मिळते तर जावं. मग आरंभीची माझी व्याख्यान अशी ग्रामीण विभागातच झाली, खेड्यापाड्यातच जास्त झाली. आणि खेड्यातल्या लोकांमध्ये रसिकता होती, तशी जाण होती. लोक समोर आले की मी मनापासून बोलत असे, मागचं दुःख विसरत असे आणि पुढची वाट दिसत नसे आणि मध्ये मी बोलत असे आणि वेळ मोठ्या आनंदात जात असे. फलटण सारख्या साध्या गावामध्ये प्राचार्य असणारा एक माणूस वक्तृत्वाच्या सामर्थ्यावरती केवढं मोठं कार्य करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्याकडे आपल्याला पाहता येईल. माझ्या वक्तृत्वाच्या साधनेबरोबरच माझ्या वर्गातले विद्यार्थी माझ्या वक्तृत्वाच्या विकासासाठी कारणीभूत आहेत असं प्राचार्य नेहमी आपल्या व्याख्यानामधून सांगतात. आपल्या वक्तृत्वाला सर खरा बहर आला तो 63 साली विवेकानंदांची जन्मशताब्दी साजरी होत होती. काय होतं 63 साल हे जन्मशताब्दी साल. त्यावेळची काही व्याख्यानं नियोजित अशी महाविद्यालयातून वगैरे काही शासकीय आदेशानेही झाले. पण पुढं शिलास्मारकाचं जे काम उभं राहिलं की विवेकानंदांचं कन्याकुमारीच्या खडकावरती एक स्मारक उभं करावं, ही कल्पना एकनाथजी रानडे यांनी उचलून धरली. कदाचित गुरुजींना ती स्फुरली असेल, आणखी कोणाकोणाला. मग निधी संकलन करावं लागणार होतं, कारण कसं उभं करायचं हे काम. पण फार पैसे कोणाला मागायचे नाहीत आणि माणसं जोडायची. म्हणून एका व्यक्तीकडून 1 रुपया घ्यायचा. त्याचं ते एक फोल्डर होतं, त्यावर विवेकानंदांची प्रतिमा, फोटो होता आणि काही विचार होते. तर एक फोल्डर एका माणसाने घ्यायचं 1 रुपयाचं. तर अशा जास्तीत जास्त लोकांपर्यंत विवेकानंद गेले पाहिजेत. मग मार्ग कोणता? व्याख्यानं देणं, सभा घेणं. मग वक्ते कुठून आणायचे? तर मी होतो तेवढा आता लोकांना माहीत झालं होतं. त्यामुळे हजारोंच्या संख्येनं सभांना सन्मुख होऊन बोलणारा असा एक वक्ता हा लौकिक मला अल्पावधीत प्राप्त झाला. आणि उपास्य दैवत एकच होतं, तेही विवेकानंदांना मानत होते.
मी विवेकानंदांना जाणत आणि मानत होतो. त्यांना ते तर शिरोधारीच होते, मलाही ते उपास्य दैवताप्रमाणे होते. तो मोठा योग जमून आला. खरं म्हणाल तर फार मोठं श्रेय त्याला द्यावं लागेल. या व्याख्यानाचे जे विषय होते आपले, तर योगी अरविंद, स्वामी विवेकानंद होते. पण महापुरुषांची चरित्र आपण व्याख्यानाच्या निमित्तानं लोकांना सांगितली, तर ही चरित्र निवडण्यामागे आपली काय भूमिका होती? नाही, त्यामध्ये बरं का तो एक योग होता, भाग्याचाही भाग होता. एक तर विवेकानंद हा केवळ व्याख्यान विषय नव्हता, तर तो माझ्या उपासनेचाच विषय झाला. पुढे श्री अरविंद हे थोडे विलंबानं माझ्या जीवनात आले. 1972 साली अरविंद जन्मशताब्दी सुरू झाली. त्यापूर्वी अरविंद वाचले होते थोडेफार, आणि मग अरविंदांच्यावरची माझी व्याख्यानं सुरू झाली. आणि एकाच वेळी अभ्यास आणि व्याख्यानं या दोन्ही गोष्टींना सुरुवात झाली. एक अधिकारी माणूस, साक्षात्कारी पुरुष, भाषाप्रभू, एक पुन्हा ICS, आणि तशातही पुन्हा एका कॉलेजमधला प्राध्यापक, प्राचार्य, देशभक्त, संपादक. त्यांच्या व्यक्तिमत्वाला एवढी परिमाणं होती की कोणालाही आकर्षण वाटावं. आणि मग मी अरविंदांच्या विषयी नुसती व्याख्यानच नाही, तर अरविंद हेच माझं जीवन झालं. म्हणजे विवेकानंदांनी प्रारंभ केला, रामकृष्णांचं वाटेत दर्शन घडलं, पण अरविंद हे माझं दैवतच झालं. आणि या क्षणापर्यंत ते तसंच टिकून आहे. हे आपण उन्नत होणार आहोत, पुढचा जन्म असेलही, आणि यापेक्षा वेगळं रूप आपणाला प्राप्त होणार आहे, या स्वप्नामध्ये मी आजही आहे. सर, गेली 35 वर्ष आपण महाराष्ट्रामध्ये व्याख्यानाच्या निमित्तानं फिरताय, तर आपली योगासनं, प्राणायाम आणि फिरणं हे कधी चुकलेलं नाही. हे जे योगासन वगैरे हा जो प्रकार आहे, ही ओढ माझ्या जीवनात अशी लहानपणी कधीतरी निर्माण झाली. औंधचे राजेसाहेब हे औंधात होते, साताऱ्यात कधीतरी यायचे. सूर्यनमस्कारावर एखादं व्याख्यान ते द्यायचे, स्वतः सूर्यनमस्कार घालून दाखवायचे. पुढे मी औंधाला गेलो होतो. तिथे श्रीपाद दामोदर सातोळेकर नावाचे वेद महर्षी, एक ज्ञानी पुरुष होते. त्यांनी योगासनावर काही पुस्तकं लिहिली होती, ती मी अगोदर पाहिली होती. तर त्यांनी सांगितलं की आरोग्य जर नसेल तर आयुष्यात काही करता येणार नाही. त्या एक 5-10 सूर्यनमस्कार घातले, थोडं दीर्घश्वसन केलं की तुम्हाला आरोग्य लाभ घडेल, आणि आरोग्य लाभलं की तुम्हाला वाटेल ते करता येईल. शेवटी रामदूत हनुमंत तो कसा आरोग्य संपन्न होता म्हणून रामायण घडू शकलं. हनुमंत दुबळा असता तर, म्हणजे आम्हाला व्हायला तो विचार की तो नेभळा दुबळा असता तर रामायण घडलं नसतं. तेव्हा काहीही घडवायचं झालं तरी माणूस सामर्थ्य संपन्न पाहिजे. हा असा नकळत घडलेला संस्कार. मग पुढं माझं मी आपले प्रयोग केले, काही चुकले, काही बरोबर होते, पण त्याच्यातून मी तपासून एक स्वतःचं म्हणून काहीतरी एक स्वतःची आचारसंहिता तयार केली. आपल्या व्यक्तिमत्वाचं एक वेगळेपण असं आहे की एकाच वेळी शब्दशक्तीचं प्रदर्शन आणि दुसऱ्या क्षणी शब्दमुक्ती घेऊन आपण एकांतामध्ये जातो. एकांतप्रिय तत्वज्ञ अशी आपली ओळख सगळ्या महाराष्ट्राला. तर या एकांताचे काय फायदे आपल्याला झाले सांगू? काय होतं एकांतामध्ये, आपण अगोदर जे बोलून गेलेले असतो त्यामधले काही प्रमाद, उणिवा, विसंगती या आपल्या लक्षात येतात की आपण बोललो खरं, पण तो आपण चुकलो होतो. हे लोकांना कळत नव्हतं आणि आपल्याला कळूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करत होतो. हे आत्मपृथक्करण मला एकांतात करता येत असे. सभेमध्ये आपण जे बोलतो त्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्या हातून काही प्रमाद घडतात, आपला तोलही गेलेला असतो, पण सभेला स्वतःची एक शोभा असते, सौंदर्य असतं, आणि त्या संदर्भ असतो. त्या संदर्भामध्ये ते तसंच बाजूला पडतं आणि माणूस आपला एक उत्तम वक्ता या लौकिकाप्रत जातो. पण सभेमध्ये अनेक वेळा तर्क विसंगत असं बोलणं सुद्धा घडत असतं. म्हणजे काही वेळा वक्तृत्वाची शान राखली जाते, परंतु प्रत्यक्षात विचारांची अपार हानी होते. म्हणून एकांतामध्ये मला हे कळत असे की आपण कुठं चुकलो आहे. आणि दुसरं की आत्मबोध घडा ही इच्छा होती, आत्मसाक्षात्कार, योगाभ्यास वगैरे हे सगळं करावं, परमेश्वर प्राप्त व्हावा. तो पहिल्यांदा आला तर मनामध्येच अवतीर्ण होणार, तर आपलं मनही निर्मळ असावं. पण प्रत्यक्षात विकार आहेत, मनामध्ये बरेच विकल्प आहेत, काही आकर्षण आहेत, काही मोह आहेत, काही लोभ आहेत, आणि हे सगळं कसं जाणार? हे गेल्यानंतर देव येणार. बरं, देव आहे का नाही माहीत नाही. थोडक्यात स्वप्नरंजनाचाही भाग असे. पण याचंही मी एकांतात निरीक्षण करत असे की आपण हे स्वप्न पाहतो आहोत, या स्वप्नाचं उगमस्थान आपणच आहोत, आविष्कार भूमी आपणच आहोत, आणि त्याचं फलित अनुभवणारेही आपणच आहोत. म्हणून मी आणि माझं स्वप्न याकडे पाहणारं माझं एक तिसरं अंग होतं, ते साक्षीत्व. तर ते साक्षीत्व
हे एकांतामध्ये पुढे अधिक सुदृढ झालं आणि मला काय म्हणजे स्वीकारावं आणि काय नाकारावं हे कळू लागलं. अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आपण मराठवाडा विद्यापीठाचं कुलगुरुपद स्वीकारलं की नामांतराचा प्रश्न ऐरणीवरती होता आणि येणारा कुठलाही कुलगुरू टिकत नव्हता. तर त्या काळामध्ये आपण आपला कार्यकाल पुरा केलेला आहे 3 वर्षाचा. तर त्यावेळेस आपला अनुभव कसा होता? माझा अनुभव खरं तसा आनंददायक होता. याचं कारण असं, मला विद्यार्थी आवडत असत, मला बोलणं आवडत असे आणि विद्यापीठामध्ये विद्यार्थी सगळे MA MSc पदव्युत्तर विभागातले. त्यामुळे मराठवाडा विद्यापीठामध्ये वसतिगृह तिथं असणारे विद्यार्थी आणि सतत त्यांचा प्रत्यक्षामध्ये होणाऱ्या गाठीभेटी किंवा वाट्याला येणारा सहवास या गोष्टी पहिल्या दिवसापासून वाट्याला आल्या. विद्यार्थ्यांशी बोलणारा कुलगुरू हा फार अल्पावधीत मला लौकिक प्राप्त झाला. त्यानंतर ज्याच्या बोलण्याविषयी काही आकर्षण वाटावं असाही एक कुलगुरू आहे. आणि मग मुलं आवारातच काहीतरी निमित्त काढून समारंभ साजरे करू लागली, मला बोलावं लागली, मी बोलू लागलो. आपली बाजू कधी कधी ती मुलं मांडत. आंदोलनाचा काही त्रास झाला का आपल्याला? हे आंदोलन त्यावेळेला आंदोलनाचं काय होतं, बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला द्यावं ही एक अनेकांची अपेक्षा होती. तसा विचारही सर्वत्र प्रसृत झाला होता. त्याला विरोध असा कोणी केला नाही, पण मुद्दाम उचलून धरणारे लोक थोडे होते. आणि मग त्यांनी शेवटी लोकांचे काहीतरी असे थवे असे जागोजाग उभे केले. मग निदर्शनं होऊ लागली, मागण्या होऊ लागल्या. तसं माझ्याही काळामध्ये ती 1-2 वेळा मोर्चे आले होते की हे नामांतर घडलं पाहिजे वगैरे वगैरे. तर मला तिथे खरं बाबासाहेबांच्या चरित्राचा अभ्यासच उपयोगी पडला. त्यांना मी समजावून दिलं, एक प्रत्यक्षामध्ये नामांतर तुम्ही विद्यापीठाचं करू इच्छिता हे तर तुम्हाला मान्य आहे. मग आता मी कुलगुरू म्हणजे विद्यापीठाचा एक अवयव आहे, विद्यापीठाचं एक अंग आहे. मी म्हणजे विद्यापीठच आहे. त्यात माझं नाव मी कसं काय ठरवू शकणार? फक्त कुठलं तरी नाव ठरवून हाक मारण्याचं काम तुम्ही करा, ओ देण्याचं काम मी करीन, पण मला यात तुम्ही ओढून कसं काय सहभागी करून घेऊ शकणार? तर हे काम म्हटलं तुम्हाला बाहेरच करावं लागणार, इथे करता येणार नाही. त्यांना ते पटलं आणि त्यानंतर पुन्हा काही ते आले नाहीत. पुढच्या चळवळीनं वेगळं रूप धारण करून ते नामांतर घडलंही. पण प्रत्यक्षात मराठवाड्यामध्ये कमीत कमी 100 सभामध्ये जाऊन म्हणजे कॉलेजेसमध्ये किंवा इतरत्र आंबेडकरांचं चरित्र मी लोकांना समजावून दिलं की हा एक विद्वान माणूस होता, हा स्कॉलर होता, हा तत्वनिष्ठ होता, हा समाजकारणी होता. त्या याचं जीवन कळलं तर थोडं तरी आपण त्याच्यासारखं व्हावं असं वाटलं पाहिजे. त्या जीवनाची समज आणि बुद्धीची प्रगल्भता युवकांना लाभली पाहिजे या आग्रहातून त्यांनी इथं कॉलेजेस काढली. मी त्यांची कॉलेजेस विद्यापीठाच्या अगोदरची आहेत. पहिल्यांदा तिथे कॉलेज निघालं आणि मग विद्यापीठ निघालं आणि हे श्रेय आंबेडकरांना द्यावं लागेल. रामानंद तीर्थ आणि आंबेडकर ही त्या प्रदेशातली शैक्षणिक दैवतच होती. ह्या जाणीवा त्यांनी निर्माण केल्या. सर, आपण नेहमी म्हणता की अव्यक्ताच्या साक्षीनं मी खरं जगत आलेलो आहे. तर आपण देव मानता का? काय होतं, लोक ज्या अर्थानं देव मानतात त्या अर्थानं मी तो मानतो की नाही मला माहीत नाही. पण मी अशी एक परमसत्ता मानतो. एक तर माझं मी पण जे आहे त्याचा निर्माता मी नाही हे मलाही माहीत आहे, हे तुम्हालाही कळत असेल की मी हा माझ्या इच्छेनं जगात आलो नाही, पण मी आलो आणि मग इच्छेचा अनुभव मला आला. प्रथम इच्छा आणि मग जन्म नाही, तर प्रथम जन्म आणि मग इच्छा जाणीवा या शक्ती आल्या. म्हणजे माझ्या जन्मापूर्वी जे काही होतं ते माझं एक वेगळं अस्तित्वच होतं आणि मग जन्मानंतरचं हे दुसरं अस्तित्व आहे. त्या आत काही एक अंतर्यामी काही भाव, काही अनुभव या गोष्टी अशा मला अधूनमधून का होईना पण अनुभवता येतात, जाणवतात की माझं मी पण हे हा सुद्धा अनुभवाचा विषय आहे की मी आहे नेमकं काय आहे याविषयी मी विचार करत असतो. ध्यानाच्या अभ्यासामुळे थोडासा आत्मबोध घडतो असं मला वाटतं. परंतु ईश्वर या नावाची कोणी एखादी व्यक्ती असं मला वाटत नाही. पण जे चैतन्य आहे की माझ्या चालण्यातून, बोलण्यातून, वाचण्यातून, लिहिण्यातून प्रकट होणारी ही जी चेतना आहे त्या चेतनेचं सर्वात उत्तुंग रूप जे आहे ते परमेश्वर आणि त्याचं जे मर्यादित रूप तो माझा आत्मा असं मी समजत आलो आहे. आणि म्हणून मी नित्यानं प्रार्थना करणारा आणि विशेषतः काही दिव्य आणि दैवी शक्ती ही
या जगात आहे. जसं आकाशवाणी, टी व्ही याचे कार्यक्रम एके ठिकाणी होतात आणि काही योजनावरती ते दिसतात. आता हे प्रकटीकरण इतक्या अंतरावर कसं घडतं? तर हा एक शक्तिप्रवाहच आहे. इथून तो दूरपर्यंत जातो, दुरून इथे येतो. तसं ईश्वर या नावाचा एक शक्तिप्रवाह या जगामध्ये आहे आणि त्या प्रवाहाची, वाऱ्याची झुळूक जाणवावी तसं तो प्रवाहसुद्धा अधूनमधून जाणवतो आणि एक समाधान मिळतं. जसं पारिजातकाचा, रातराणीचा वास येतो. कुठं अंतरावर असते रातराणी, तो वास आपल्यापर्यंत येतो. आता हे जे एक अस्तित्व, हा एक प्रत्यय असतो. तसं परमेश्वराच्या कृपेचे वारेही कुठेतरी वाहत असतात आणि एखाद्या क्षणी जाणवतात. असं माझ्यापुरता तो व्यक्तिगत अनुभव. विज्ञान आणि धर्माच्या मिलाफाविषयी आपण नेहमी बोलता, तर आपल्याला अपेक्षित असणारा धर्म कुठला आहे? नाही, त्या धर्माला नेमकं नाव देता येणार नाही. पण विवेकानंद म्हणत असत ते मला पटतं की धर्म हे अंतरंगाचं विज्ञान आहे आणि विज्ञान हा सृष्टीचा धर्म आहे. तुम्ही आत गेलात की धर्माच्या राज्यात जाल आणि बाहेर निरीक्षण केलं, प्रयोग केलेत की तुम्ही विज्ञानाच्या सृष्टीत जाल. म्हणजे आपल्या शक्तीला फक्त कुठल्या दिशेनं तुम्ही वळवतात यावरती ते अवलंबून आहे. सर, आजची जी शिक्षणाची अवस्था आहे एकंदरीत, की बेरोजगारांचे कारखानेच तयार आपण करतोय, तर या शिक्षण पद्धतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरं म्हणजे शिक्षणाविषयी जेवढा विचार करायला हवा तेवढा खरं केला गेला नाही. शिक्षण हे पुस्तके करून ठेवलेलं आहे. शिक्षण कशाला म्हणायचं? तर आता सायकलवर बसायला शिकतो आपण, पोहायला आपण शिकतो, मुलगी स्वयंपाक करायला शिकते. म्हणून जी क्रियाप्रणाली आत्मसात करून हे जीवन अधिक सुंदर आणि सुखदायक करता येईल, त्या क्रियाप्रणालीचा हा विचार आहे सगळा. शिकण्यामध्ये शिकणं म्हणजे एक वर्तनक्रम जो असतो तो आत्मसात करणं असतं. ते जीवन बदलण्याचा तो प्रयत्न असतो. त्या अर्थानं मुलांना शिकवलंच जात नाही. जसं माणूस अन्नभक्षण करतो, त्याचं रक्तात रूपांतर होतं आणि जन्मभर त्याची सोबत आपणाला घडते. तसं शिक्षणामुळे जे बळ प्राप्त होतं ते अंगभूत असलं पाहिजे आणि अजन्म टिकलं पाहिजे. तर अंगभूत आणि अजन्म टिकणारं असं या शिक्षणात काहीच नसतं. 90% मार्क्स मिळवणं, काही काळ झळकणं, थोडा काळ तळपणं आणि नंतर बाजूला जाऊन पडणं, असंच घडतं. म्हणजे लाह्या उडाव्यात तसं हे पदवीधर या बाहेर कुठेतरी जात आहेत. सर, लोकशाहीमध्ये राजकारण तर अपरिहार्य आहे असं आपण नेहमी सांगता. हो, पण मग हे राजकारण असावं कसं? लोकशाहीमध्ये एकाच एका मताचा किंवा एकाच एका व्यक्तीच्या मताचा आग्रह धरू नये, तर सर्वांच्या मताने चालावं. म्हणजे मग आपले निर्णय चुकणार नाही. हे खरं हे वाटणं हा लोकशाहीचा आधार आहे. पण दुर्दैवानं लोकांचं मत विचारात न घेता आपलं मत लोकांच्यावरती लादलं जातं आणि मग सत्ता हातामध्ये घेऊन व्यक्तिगत किंवा समूहगत लाभ करून घेतला जातो. यामध्ये लोकशाही कुठं राहतच नाही. पण सर, विचारवंत आणि बुद्धिवादी जी माणसं आहेत ती राजकारणापासून अलिप्त राहिल्यामुळं राजकारणाचं थोडंसं नुकसान झालं असं म्हणता येणार नाही. बरंच नुकसान झालं. तर त्याचं कारण असं की विचारवंत किंवा बुद्धिमान लोक यांनी सक्रिय राजकारण खरं करू नये. विविध राजकीय प्रणालींचं जगाला दर्शन घडवणं हा त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे. की लोकशाही म्हणजे काय, समाजवाद म्हणजे काय, घटना म्हणजे काय, कायदा म्हणजे काय, सामाजिक न्याय म्हणजे काय, हे समाजाला समजावून देणारे असे जर पदवीधरांचे संघ फिरत राहिले असते तर लोकमत प्रगल्भ झालं असतं. तर ही सत्तेची धारणा करणारे प्रारंभ काळातले लोक फारच मोठे आणि चांगले होते. आजचं राजकारण म्हणजे ज्या प्रकारानं ते दिसतंय, वाट्याला येते, ते विकृतच आहे. यात तत्वाचा ध्यास नाही. यात स्थानांचा अभ्यास आहे, पदांचा अभ्यास आहे, द्रव्याचा लोभ आहे, सत्तेचं आकर्षण आहे. यात ऐट आहे, दिमाख आहे, पण यात प्रकाशमानता नाही. पण माहिती तंत्रज्ञानाच्या युगातली आजची जी तरुण पिढी आहे त्याविषयी काय वाटतं आपल्याला? त्यांच्यामध्ये हे सामर्थ्य आहे का? त्यांच्यात अंगभूत सामर्थ्य आहे. एक तर माहिती आणि तंत्रज्ञान याचे पाठ प्रत्येकाने गिरवले पाहिजेत. जसं ज्याला जगावं वाटतं त्याला स्वयंपाक करता आला पाहिजे. ते तंत्रज्ञानच आहे. चूल पेटवायची, तवा ठेवायचा, तो गरम करायचा, पीठ मळायचं, भाकरी थापायची, आमटीला फोडणी द्यायची, हे तंत्रज्ञानच आहे एक प्रकारचं. तसं जीवन समृद्ध आणि सुखदायक व्हावं यासाठी
विधायक तंत्रज्ञानाची गरज आहे आणि ती सर्वांच्या ठायी खरं म्हणजे ती शक्ती असली पाहिजे. फक्त थोड्या लोकांनी टेक्नॉलॉजीचा अभ्यास करायचा आणि उरलेल्याने गप्प बसायचं असं चालणार नाही. प्रत्येकाला जमलं पाहिजे. पायात पादत्राण घालायचं म्हटल्यानंतर पादत्राण तयार कसं होतं हे तरी कळलं पाहिजे. चहात साखर लागते, साखर निर्माण कशी होते हे तर कळलं पाहिजे. म्हणजे पावली आपण तंत्रविद्येशी तसे संलग्न आहोत. फक्त जीवनाच्या समृद्धीसाठी तंत्रज्ञान हा उद्घोष पाहिजे, व्यक्तिगत श्रीमंतीसाठी प्राप्तीसाठी नाही. म्हणून तंत्रज्ञानातून कारखानदारी निर्माण झाली आणि यंत्रामुळं माणसाच्या हातातलं काम काढलं गेलं. माणसं बेकार झाली आणि त्यामुळं माणसं बिघडली, उपाशी राहिली, विकृत झाली. त्या यंत्राच्या वापराला मर्यादा पाहिजे. माणसाला बेकार करणारं यंत्र नको, तंत्रज्ञान हवं, पण मंत्रज्ञानसुद्धा हवं की व्यक्तित्वाची प्रतिष्ठा हा मंत्र असला पाहिजे आणि ऐहिक समृद्धी हे तंत्र असलं पाहिजे. या दोन्ही गोष्टींची गरज आहे, पण तंत्रज्ञानाचा अतिरेक झालेला आहे. पण तरुणांची भावनिकता जी आहे ती एका वेगळ्या दिशेनं जाते. हे टीव्ही समोर बसायचं तर बसूनच राहायचं किंवा एकाच गोष्टीचा ध्यास घ्यायचा. तर त्यांचं व्यक्तिमत्व परिपूर्ण बनवण्यासाठी म्हणजे काय आहे म्हणून राष्ट्रामध्ये सगळा आमूलाग्र बदल व्हायला पाहिजे. परीक्षा पद्धती बदलावी. मुलं त्या परीक्षेच्या धाकानं नको त्या गोष्टी करतात. इच्छा असेल तेव्हा परीक्षा तुम्ही द्या. परीक्षा त्या वेळी जसं चित्रपट लागतात ना, ठीक आहे, या विषयाची परीक्षा अमुक वारी घेतली जाईल, ज्यांची इच्छा असेल त्यांनी बसावी, ती द्यावी. इतक्या परीक्षा मोकळ्या ठेवाव्यात आणि तुम्ही कुठलाही उद्योग करून सुखानं जगा. 8-8, 10-10 वर्ष विद्यार्थ्यांना अडवायचं, डांबायचं, ठेवायचं, वर्गामागून वर्ग असा ओलांडत पुढं जाऊ द्यायचं आणि शेवटी हातात पदवी घेऊन पुढे काय हे प्रश्नचिन्ह ठेवून त्याला आगतिक करून सोडायचं. हे शिक्षण नाहीच आहे. हा मनुष्यबळ संहार आहे असं मला वाटतं. आणि मुलं त्यामुळे उद्विग्न होतात. बरं, त्यांच्या हातात काहीच नाही, काय करणार काय हा प्रश्न. सर, सुरुवातीचं आपलं जे वक्तृत्व होतं त्याला एक प्रकारचा वेग होता आणि शब्दांची काही किमयाही होती. तर आता आपलं वक्तृत्व जरा वेग आपण कमी केलेला आहे, संथही झालेला आहे. नाही, वेग कमी केला नाही, कमी होतोच. गंभीर विचार सांगायचा झाला तर तुम्ही वेगानं सांगू शकत नाही. माझी सुरुवातीची व्याख्यानं हे व्यक्तिचरित्रावरती झाली. मी शिवाजी महाराज किंवा विवेकानंद व्यक्तिविषयी बोलताना रंजकतेनं तुम्हाला बोलता येईल, पण विषय किंवा एखादा विचार मांडायचा झाला तर तुम्ही वेगानं तो मांडूच शकत नाही. गणिताचा तास आणि मराठी कवितेचा तास यांच्या प्रकृतीमध्ये फरक राहतो. पुढं मी विचारांची गणितं मांडू लागलो आणि सोडवू लागलो, त्यावेळी आपोआपच हा वेग हा थोडासा कमी होत गेला. कारण वेगानं सांगितल्यामुळं समजणार नाही. वर्णनासाठी वेग हा मोठा आल्हाददायक वाटतो, परंतु विचार प्रतिपादनाला वेग हा विघातक ठरतो. म्हणजे वेग हा आवश्यकीय आहे आणि तो अनावश्यकीय आहे असं वाटतं. असं रसभरीत वर्णन करायचं असेल तर वेगानं करावं, मोठ्या आनंदाने ते करता येतं. पण विचार जर एखादा सूक्ष्म असेल तर तुम्ही वेगानं सांगू शकत नाही. सर, इथून पुढच्या काळामध्ये जे वक्ते येतील त्यांच्यासाठी काळ अनुकूल असेल असं आपल्याला वाटतं का? नाही, एक तर वक्त्यांना विचार करण्याची सवय असावी, एक अभ्यासाची बैठक असावी, शब्द सामर्थ्य त्यांच्याजवळ असलं पाहिजे. आता शब्द सामर्थ्य म्हटल्यानंतर भाषेचा अभ्यास आला, वाचन आलं, म्हणजे उदंड व्यासंग हा आवश्यक आहे. विविध विषयांचं ज्ञान आवश्यक आहे आणि मनाशी विचार करून तो व्यक्त करण्याची शक्ती ही एक स्वतंत्र शक्ती आहे. कारण विचार करीत करीत तो व्यक्त करता येणं आवश्यक आहे. विचार घरात बसून करायचा आणि व्यक्त करताना विचारच नसायचा असा प्रकार खूप वेळा होतो. म्हणजे काही माणसं हातात पिशवी घेतात पण पैसेच घ्यायला विसरतात, त्यामुळे भाजी न घेता परत येतात. काही जण पैसे घेतात पण पिशवीच विसरून जातात आणि पुन्हा परत येतात. तर अशा गोष्टी फार घडतात. त्या आत्ता इथून पुढं सुखानं जगायचं असेल तर माणसाला थोडं गंभीरही व्हावं लागेल आणि काही गोष्टी न बोलताही कळत असतील तर आपण सुद्धा उगाच बोलण्याची त्वरा करू नये असं वाटतं. म्हणून आणि आत्ताचा माणूस जो आहे म्हणजे जनरल स्टँडर्ड म्हणतात त्याचं म्हणजे बौद्धिक आकलन वाढलेलं आहे. लोकांना खूप समजते. पूर्वीचा श्रोता स्वातंत्र्यपूर्व कालातला, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा आणि आजचा, त्यामध्ये प्रगल्भतेच्या अपेक्षेनं खूप तफावत आहे. लोकांना मुळातच इतकं कळतं आहे
की आता तुम्ही अतिशयोक्त आणि अलंकारिक बोलण्याचं काही कारणच उरलं नाही. सर, या वक्तृत्वाच्या क्षेत्रामधले अनेक मानसन्मान आपल्याला लाभले आणि आपली ग्रंथतुला सुद्धा झाली की जी महाराष्ट्राच्या इतिहासातली एक अतिशय महत्वाची घटना, पण शासन दरबारी मात्र आपली उपेक्षा झाली असं आपल्याला वाटतं. असं नाही, तो विचार माझ्या मनात कधी आला नाही. याचं कारण असं की तिथे तरी असं कोण अधिकारी पुरुष आहेत की ज्यांच्याकडून ही अपेक्षा बाळगावी. तर जे कोणी जाणते आहेत त्यांच्या हातात सत्ता काही नसते, ते शासनातले तसे महत्त्वाचे घटक नसतात. काही शास्त्रज्ञ आहेत, तत्त्वज्ञ आहेत, तर त्यांनी साधी शाबासकी दिली तरी मला त्यात धन्यता वाटते. आणि एक तर माझ्यापेक्षाही कितीतरी मोठी माणसं आहेत. शासनापेक्षा मला हा समाजाचा मानसन्मान महत्त्वाचा वाटतो. सर, व्याख्यानाच्या निमित्तानं आपली अखंड भ्रमंती घडली आणि आपण घराबाहेर राहिलात, तर आपल्या या वक्तृत्वाचे आपल्या घरातल्या मंडळींच्यावरती काय परिणाम झाले? घरातल्या मंडळींनी पहिल्यांदा माझं फारसं ऐकून घ्यायचं नाही असं ठरवलं होतं. दुसरं, घरामध्ये कितीही बोललो तरी सुसंगत विचार प्रतिपादनाची शक्ती घरात वाढणं शक्य नाही. कारण असं जर बोललो तर घर चालणार नाही. ज्याला घर चालवायचं आहे त्यानं घरामध्ये कधीही बोलू नये असं माझं मत आहे. घर ही एक तपोभूमी आहे, इथं सुखानं राहायचं असतं. आणि म्हणून मी घरामध्ये राहिलो आणि सुखानं संसार केला. योग असा की माझी पत्नी स्वभावतःच आबोल आहे, मितभाषी आहे, त्यामुळे तिला बोलण्याचा मोह पडत नव्हता. नाहीतर ती माझी स्पर्धक झाली असती. तर तसं काही घडलं नाही. आणि दुसरं असं की मी कितीही बोललो तरी त्यात ऐकून घेण्यासारखं फार थोडं आहे हे तिला कळत होतं. त्यामुळं ती मला फार बोलूही देत नव्हती आणि ऐकूनही घेत नव्हती. मग माझ्या एकांताचा धनी हा पूर्णतया माझा मी होतो आणि विचार करत होतो शेवटी. मग काही त्यात आकर्षण असतात, काही आसक्तीचा भाग. लोकांनी टाळ्या वाजवल्यानंतर पूर्वी बरं वाटायचं, हल्ली राग येतो किंवा टाळ्या घेऊच नाहीत कारण त्यात व्यत्यय येतो विवेचनात. पण घरच्या लोकांना म्हणजे शेवटी आपण म्हणतो बाहेर जगामध्ये जेव्हा वावरतो तेव्हा वक्ता, प्राध्यापक, अधिकारी, प्रशासक, देशात कुठल्याही नात्यानं त्या माणसाचा जो पिंड असतो तो प्रत्यक्षामध्ये सगळी धारणा त्याची जी घडत असते ती त्याच्या घरामुळे घडत असते. म्हणजे जसं झाडाचं मूळ हे खाली मातीमध्ये पहिल्यांदा असं दृढ होतं, स्वतःला मातीशी बांधून घेतं आणि मग झाड उभं राहतं, तसं घराशी बांधून घेतल्याशिवाय माणसाचा विकास होत नाही असं माझं मत आहे. सर, आपण अमृत महोत्सवी वर्ष आपलं पूर्ण झालेलं आहे, 75 आपण पार केलेली आहे. तर या आयुष्याच्या मावळतीच्या वळणावरती आपलं काही करायचं राहिलंय अशी आपली इच्छा आहे का, काही खंत आहे का? करायचं काही राहिलं असं वाटत नाही, पण कळायचं बरंच राहिलंय असं मात्र वाटतं. मग अजूनही मला कधी कधी वाटतं की पांडेचेरीला जावं, राहावं, अरविंदांच्या खोलीत काही 2 मिनिटं थांबावं, त्यांच्या समाधीजवळ थांबावं, त्यांचं ते असं उदंड साहित्य तेही एकदा पुन्हा पाहावं, मनाशी विचार करावा. ही माणसं कुठेतरी या जगात या शक्ती आहेत. जसं रेडिओ बँड्स असतात तसं हे जीवनाचे बँड्स आहेत. त्या आपल्या जीवनातले हे सगळे बँड्स तेवढे व्यवस्थित राहावेत. कुठल्याही क्षणी आली आठवण तर अरविंद, विवेकानंद हे सत्पुरुष, रामकृष्ण परमहंस, तुकाराम, ज्ञानेश्वर, मला आपलं त्यांच्या स्मरणात आनंद मिळतो. आता नकोच आहे, मुळात एवढी मोठी माणसं होऊन गेली, तसं या जगात व्हायचं काही राहिलं नाही. म्हणून कधी समाधीस्थ ज्ञानेश्वरांचं मी चिंतन करतो, कधी डोंगरावरचा तुकाराम मला आठवतो, कधी पांडेचेरीचे अरविंद हाक मारतात. मी त्या स्वप्नात असतो. खरं तसं आता काही राहिलं वगैरे काही नाही. मला फक्त हे जग सोडून जाताना दिसावं आपणारा एवढी माझी अपेक्षा आहे की कुठून कुठे कसा चाललो आहोत वगैरे. पण त्यासाठी सुद्धा फार आग्रह नाही, काही गरजच नाही. झोप जशी लागते आणि झोपेतही पुन्हा स्वप्न पडू शकतं आणि स्वप्नातही काही घडू शकतं, तशा अवस्थेत मी आहे. मी जगातल्या अनेक पुण्यपुरुषांचा मला आशीर्वाद आहे असं मी खरं मानतो आणि तीच माझी खरी शक्ती आहे. ती भावनिक आहे पण ती आहे. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात. आपली जडणघडण आणि अनेक विषयावरचे आपले विचार अवघ्या महाराष्ट्राला आपण सांगितले, त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले आभार मानतो. नमस्कार. नमस्कार.